Today we are going to study 12th Science Physics chapter number 8 Electrostatic. मागच्या तासाला आपण बघितलं होतं गॉस थिअरम और गॉस लॉ आपण बघितलं होतं त्याचे ॲप्लिकेशन फर्स्ट ॲप्लिकेशन आपण बघितलं होतं. आता आपण बघणार सेकंड ॲप्लिकेशन. The second application is electric field intensity due to an infinitely long straight charge wire. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची लॉन्ग स्ट्रेट चार्ज वायर साठी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता आपण वायर जर आपण कन्सिडर केला त्याचा स्मॉल सेक्शन जर आपण कन्सिडर केला तर दॅट सेक्शन लुक्स लाइक ए सिलेंडर. तो सिलेंडर सारखा दिसतो. सो आपण एक स्मॉल सेक्शन त्याच्यामधला कन्सिडर केलाय आणि त्या सिलेंडरचा त्या सिलेंडरची त्या वायरची रेडियस आपण कन्सिडर केली. दॅट रेडियस इज स्मॉल आर. स्मॉल आर रेडियस असणारा एक सिलेंडर आपण वायर आहे तो ऍक्च्युअली बट त्या वायरचा छोटा सेक्शन जर आपण कन्सिडर केला तर दॅट इज सिलेंडर. सो इथं जर आपण बघितलं या वायरची असणारी जी लिनियर चार्ज डेन्सिटी जी आहे लिनियर चार्ज डेन्सिटी दॅट डेन्सिटी इज लॅम्बडा. किती दिली ती लिनियर चार्ज डेन्सिटी आपल्याला दिलेली आहे लॅम्बडा. ओके आणि हा जो ती वायर जी आहे दॅट इज चार्ज वायर आपण कन्सिडर केली. ओके आता इथं जर आपण बघितलं तर डेन्सिटी त्याची आहे लॅम्बडा. सो हियर व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा इज इक्वल टू चार्ज डिवाइडेड बाय लेंथ. देयरफॉर चार्ज q is equal to lambda into here. Okay, charge ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला lambda into here. We know the Gauss law काय सांगतो that is phi flux is equal to charge total charge divided by epsilon 0. Total charge is equal to total charge divided by epsilon 0. Okay, आता आपण काय करतोय आपण एक स्मॉल पॉइंट P कन्सिडर करतोय at a distance r from center of that wire. त्या वायरच्या सेंटर पासून आपण r डिस्टन्सला एक पॉइंट P कन्सिडर केलाय आणि त्या P पॉइंट मधून आपण एक या सिलेंडर सारखाच एक सिलेंडर आपण ड्रॉ केलाय ज्याला म्हटलंय आपण गॉसियन सिलेंडर. ओके आणि तो जो सिलेंडर ड्रॉ केला त्या P पॉइंटला आपण एक स्मॉल एरिया आपण कन्सिडर केलाय स्मॉल एरिया ds आणि त्या स्मॉल एरियाचा जो एरिया वेक्टर आहे दॅट एरिया वेक्टर इज ds बार and त्या P पॉइंटला आपल्याला बघायचं आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि एरिया वेक्टर ds या दोन्हींची डायरेक्शन कशी आहे सेम डायरेक्शन आहे. सो फर्स्ट वी कॅल्क्युलेट द E bar dot ds bar. Therefore, E bar dot ds bar is equal to E ds into cos of theta. आता दोन्ही एकाच डायरेक्शन असल्यामुळे cos theta ची व्हॅल्यू किती येते? That theta is 0, so cos 0 ची व्हॅल्यू येते 1. So we get E bar dot ds bar is equal to E into ds. Okay? आता हा स्मॉल एरिया आपल्याला दिलाय त्या स्मॉल एरिया साठी असणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते सुद्धा कसं येणार आहे दॅट इज स्मॉल d phi इज इक्वल टू E into ds. आता स्मॉल मॅग्नेटिक फ्लक्स स्मॉल फ्लक्स वरून आपल्याला कॅल्क्युलेट करायचं टोटल फ्लक्स ऑफ दॅट सिलेंडर. त्या सिलेंडरचं टोटल फ्लक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो टोटल फ्लक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग इंटिग्रेशन. देयरफॉर इंटिग्रेशन d phi is equal to integration close integral of E into ds. Therefore we get phi is equal to आता E ची व्हॅल्यू जर आपण बघितली तर हा जो स्फियर आहे स्फियरवर असणारा सगळे जे पॉइंट्स आहेत ते सगळे पॉइंट्स सेंटर पासून सेम डिस्टन्स आहेत. सो इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू त्या सगळ्या पॉइंटला कशी येणार आहे सेम कॉन्स्टंट. देयरफॉर E आपण कॉन्स्टंट बाहेर घेतला आतमध्ये राहील phi close integral into ds. Okay, and ds is small area of this cylinder आणि आता आपण त्याचं घेतोय इंटिग्रेशन. सो ह्या स्मॉल एरियावरून we have to calculate the total area of this cylinder and that total area is equal to E into 2 pi r l. That is this is the area of cylinder. ह्या सिलेंडरचा असणारा एरिया.
Okay, next we get phi is equal to E into 2 pi r into L. We know the value of phi. Phi ची value किती दिली आहे? Charge divided by epsilon 0. So substitute this value. We get charge divided by epsilon 0 is equal to E into 2 pi r L. Okay. From this we get E is equal to Q divided by 2 pi epsilon 0 into r into L. ओके, आता इथे आपल्याला चार्ज Q ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. चार्ज ची व्हॅल्यू आहे लॅम्डा इनटू L. देयरफॉर वी गेट Q is equal to lambda into L divided by 2 pi epsilon 0 r into L. This L get cancelled. We get value of E is equal to lambda divided by 2 pi epsilon 0 into r. ओके, आता हा जो E दिलाय ह्या E ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली लॅम्डा डिवाइडेड बाय 2 पाय एप्सिलॉन 0 इनटू r. पण हे 2 E ची जर आपण डायरेक्शनचा जर विचार केला तर चार्जेस जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला डायरेक्शन फाइंड आउट करायची. इफ हा जो सिलेंडर आपण कन्सिडर केला ही जी चार्ज वायर आपण कन्सिडर केली ती चार्ज वायर जर पॉझिटिव्ह चार्ज जर तिच्यावर असतील, पॉझिटिव्ह चार्जने जर चार्ज असेल, then direction of this electric field intensity is outward direction. Okay, and if this wire is charged with negative charges, जर ही वायर निगेटिव्ह चार्जेस ने जर चार्ज असेल तर the direction of this E is inward direction. त्या E ची डायरेक्शन जी आहे ती कशी येते? इनवर्ड डायरेक्शन ही निगेटिव्ह चार्जेस ने जर चार्ज असेल तर, आणि जर पॉझिटिव्ह चार्ज ने जर चार्ज असेल तर त्याची डायरेक्शन ही आउटवर्ड डायरेक्शन. ओके, the third application is electric field due to a charge infinite plane sheet. ओके, एक प्लेन शीट दिले तुम्हाला, त्या प्लेन शीट साठी आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके, मग जर आपण प्लेन शीट जर आपण कसं कन्सिडर केलं तर प्लेन शीटच्या दोन्ही बाजूला काय असणार आहे? सरफेसवर चार्जेस असणार आहेत. ओके, मग त्या प्लेन शीटचं आपण काय केले, एक स्मॉल आपल्याला गॉसियन सरफेस कन्सिडर करायचा आहे and that Gaussian surface is considered as a cylinder. तो Gaussian surface काय केला आपण सिलेंडर म्हणून कन्सिडर केला आणि तो आपण आपल्याला त्या प्लेन शीट जो आहे त्या प्लेन शीट पासून आपल्याला दोन पॉइंट आपल्याला ऍक्च्युअली एकच पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचा P, पण हा P पॉइंट ह्या शीट पासून आहे R या डिस्टन्सला आणि ह्या R डिस्टन्सला असणारा दुसरा जो P पॉइंट आहे ते P पॉइंट येतो ह्या दुसऱ्या त्या शीटच्या दुसऱ्या बाजूला and that P point is considered as P dash. ओके, सो P आणि P dash यांच्यामध्ये असणारा जो डिस्टन्स आहे that distance is 2r एवढा डिस्टन्स आहे. म्हणजे इथे आपण जो सिलेंडर आपण कन्सिडर केलेला आहे तो सिलेंडर 2r एवढ्या लेंथचा तो सिलेंडर आहे. ओके, आता त्या P पॉइंटला आपण एक स्मॉल एरिया आपण कन्सिडर केलाय, स्मॉल ds एरिया. दोन्ही बाजूला स्मॉल ds एरिया आपण कन्सिडर केला. ओके, आणि त्या पॉइंटला असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू जी आहे ती आहे E बार. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू आणि स्मॉल एरिया जो आहे ds त्याचा जो एरिया वेक्टर आहे ते दोन्ही वेक्टर कसे आहेत? एकाच डायरेक्शनने आहे. ओके, सो इथं आपल्याला काढायचं सुरुवातीला मॅग्नेटिक फ्लक्सची व्हॅल्यू, सॉरी इथं आपल्याला काढायचं फ्लक्सची व्हॅल्यू आणि फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करताना आपल्याला इथं मिळणार आहेत दोन सरफेसेस, दोन इंटेन्सिटीज आपल्याला इथे मिळणार आहेत. ओके, दोन्ही इंटेन्सिटी ह्या पॉइंटला असणारी इंटेन्सिटी आणि त्या पॉइंटला असणारी इंटेन्सिटी. ओके, सो फ्लक्स इज इक्वल टू E bar into ds bar
at point P plus E bar into ds bar at point P dash. म्हणजेच आपल्याला फ्लक्सची व्हॅल्यू जी मिळणार आहे ती ह्या पॉइंटला असणारी फ्लक्सची व्हॅल्यू प्लस ह्या पॉइंटला असणारी फ्लक्सची व्हॅल्यू, म्हणजे दोन्ही फ्लक्सची व्हॅल्यू आपल्याला काय करायच्या ऍड करायच्या. सो वी गेट हियर phi is equal to ह्या दोन्हीची व्हॅल्यू मिळते E आपल्याला क्लोज इंटिग्रल घ्यायला ना, that value is E into close integral of ds आणि close integral म्हणजे एरिया ऑफ दैट सरफेस आणि तो सरफेसचा एरिया आपण म्हटला A एरिया. ओके, त्या पॉइंटचा असणार एरिया प्लस E into A ह्याचा सुद्धा सेम आहे. सो वी गेट phi is equal to 2A into 2E into A, that is E is electric field intensity and A is area of that point, total area of that point. ओके, आता आपण एक सरफेस कन्सिडर केलाय, प्लेन शीट आपण कन्सिडर करतोय. सो फॉर दिस प्लेन शीट सरफेस or charge density is equal to that charge density is sigma. Charge density किती आहे sigma, and that sigma value of that sigma is equal to sigma into charge divided by area. From this we get charge is equal to sigma into area. Okay, we know the value of flux. Value of flux is phi is equal to, that means Gauss theorem, Gauss law वरून आपल्याला मिळते flux is equal to charge divided by epsilon 0. So from these two equations we get 2EA is equal to charge divided by epsilon 0, and we know the value of charge. Charge की value आपल्याकडे आहे sigma A divided by epsilon 0. Okay, from these two we get A get cancelled, we get E is equal to sigma divided by 2 into epsilon 0, and this is the value of electric field due to a charge infinite plane sheet. Okay, plane sheet साठी असणारी electric field intensity ची value मिळते E is equal to sigma divided by 2 into epsilon 0. Sigma is charge density of that surface and epsilon 0 is permittivity of free space. Okay, thank you.